गार्डन लवर्स ग्रुप सोलापूरच्या वतीनं नाते रंगरेषांशी या चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 27 जून ते 3 जुलैपर्यंत झांसी आर्ट गॅलरी, पुना गाडगिळ अँड सन्स, डबरीन चौक इथं सकाळी 11:30 ते रात्री 8:30 या वेळेत पाहता येणार आहे. 27 जून रोजी प्रदर्शनाचं उद्घाटन नामवंत चित्रकार नितीन खिल्लारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केशव शिंदे, भास्कर जाधव, संध्याराणी वणकर आणि जितेंद्र जोशी उपस्थित राहणार आहेत. युवा चित्रकार वेदा होमकर आणि हर्षिता पवार यांनी साकारलेली विविध चित्र या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. कला क्षेत्रात नाविन्य घेऊन येणाऱ्या युवा कलाकारांना प्रोत्साहन देणं हा या प्रदर्शनामागचा उद्देश असल्याचं आयोजक राजस शहा यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये आम्ही निसर्ग, कला आणि सामाजिक कार्य हे सर्वांचं काम कार्य करत असतो. जवळपास 500 मेंबर ह्या गार्डन लवर्स संस्थेमध्ये आहेत. तर ते हे करता कलेला वाव द्यावा, सोलापुरातले युवा कलाकार पुढे यावेत, त्यांचं नाव व्हावं, त्यांना अनुभव मिळावा, प्रदर्शन कसं असतं, कसं पेंटिंग्स आपले ठेवायचे किंवा कसं हे कसं करायचं, निवड कशी करायची, त्याच्यासाठी आम्ही एक आमच्या युवा कलाकारांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. झापूरचा जी आर्ट गॅलरी आहे सोलापूरची, PN गाडगिळ सन्स, डबरीन चौक त्याच्यावरती. तर त्यासाठी आम्ही आमच्या कलाकार हर्षिता दीपक पवार ह्या सध्या CA करतात, कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. त्यांना लहानपणापासून आवड आहे. तसंच शिकत मार्गदर्शन घेत अतिशय सुंदर पेंटिंग्स त्यांनी तयार केले आहेत. आता एक सॅम्पल आणलं आहे, हे फार सुंदर पेंटिंग्स आहेत. म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं की सोलापुरातले युवा कलाकार एवढे सुंदर चित्र काढतात की त्यांना जर का योग्य संधी मिळाली तर भारतीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची कला तयार होऊ शकते. ह्या हर्षिता पवारचा आहे. तसेच अजून एक कलाकार आपली वेदा होमकर, डॉक्टर होमकरांची कन्या, हे तिचं पांडुरंगाचं एवढं सुंदर चित्र आहे की साक्षात पांडुरंग समोर आहे असं अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर येतं. अतिशय छान पेंटिंग्स आहेत आणि तिचं स्केल असं आहे की तुम्ही समोर बसले तर एक 10 मिनटात ती फक्त पेन्सिलने हुबेहूब ते करू शकते. आणि तिला असं काही स्पेशल हे इंजिनिअरिंगला आहे, पुण्याला असते, ते करून सगळं तिने ते डेव्हलप केलं. तर अशा ह्या आपल्या सोलापूरच्या कलाकारांना वाव मिळावा म्हणून आम्ही आता नाते रंगरेषांशी ह्या नावाने एक प्रदर्शन आयोजित केलं आहे. 27 जूनला शनिवारी 5 वाजता त्याचं उद्घाटन आहे. आणि खिलारे सर मोठे आपले सोलापूरचे आर्टिस्ट त्यांच्या हस्ते आहे. आणि हे प्रदर्शन 27 जून ते 3 जुलैपर्यंत हे चालणार आहे. ही एवढी सगळी माहिती मी तुम्हाला दिली. आपण सर्वजण इथे आलात, आमचं कार्य आणि आमच्या कलाकारांना वाव देण्यासाठी तुम्ही मदत करताय. खूप खूप धन्यवाद. डेटा सायन्स सो ही अशी ब्रांच आहे जिथे टोटली AI यूज केलं जातं. आणि असे स्केचेस बनवले जातात जे हँडमेड नसतात, डायरेक्ट AI थ्रू बनवले जातात. ते आर्टिस्ट फील्डमध्ये प्रत्येक डिफरंट फील्ड असतात. एक हँडमेड असतं, कॅरिकल्चर ड्रॉइंग असतं, पोर्ट्रेट स्केचेस असतात. पण तोही एक AIचा एक नवीन भाग म्हणून बघता येईल. पण जे म्हणतात ना, AI रिप्लेस करू शकत नाही, किती का असे ना, तसं आर्टिस्ट लोकांना कोणताही AI हा प्रकार कधीच रिप्लेस करू शकणार नाही. तुम्ही म्हणताय की AIने बनवलं जातं, पण ते तुमच्या मोबाईलवरतीच होतं. आपण जे हँडमेड बनवतो ते लोकांच्या मनात वगैरे सगळीकडे जातात. लोक विसरून जातात. AIचे किती खेळ येत असतात तरी सुद्धा लोक विसरून जातात. पण हँडमेड पेंटिंग्स जे आहेत ते लोक नाही विसरू शकत. त्यांच्याबरोबर त्यांच्या फिलिंग्स आर्टिस्टचे सुद्धा असतात आणि जे करून येतात त्यांचे सुद्धा असतात.